सोलापूर शहरात विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामुळे गुन्हेगारी वाढीस लागल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुहास विजय कदम यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन सादर केले आहे। तसेच संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर नग्न उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। निवेदनात म्हटले आहे की सोलापूर शहरात डान्स बार, मटका, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले कथित गैरप्रकार, अवैध दारू विक्री, शिंदी व्यवसाय, वेश व्यवसाय, जुगार, सट्टा बाजार तसेच जमिनींवर बेकायदेशीर कब्जे अशा विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांचे जाळे विस्तारले आहे। या अवैध धंद्यांमुळे खून, खुनी हल्ले, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। याचबरोबर पोलीस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर अवैध धंदे चालवणाऱ्यांकडून वसुली केल्याचा तसेच त्यांना आर्थिक पाठबळ दिल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे। या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कदम यांनी केली आहे। दरम्यान निवेदनात करण्यात आलेले आरोप हे संबंधित व्यक्ती व विभागाविरोधातील असून त्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे। कारवाई न झाल्यास येत्या काळात मंत्रालयासमोर नग्न उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुहास विजय कदम यांनी दिला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये 2 नंबर धंद्यासंदर्भातला जो वसूलदारांनी जो सुळसुळा ह्या सोलापूर शहरामध्ये घातला गेलेला आहे त्या विरोधामध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर सरांना भेटून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। परंतु सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर आयुक्त साहेबांनी नाराजी व्यक्त करत माझं ह्या ठिकाणी निवेदन घेतलेलं नाही आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे निवेदन नाकारण्याचं कारण मला अद्याप समजू शकलेलं नाही आहे, कारण की मला त्यांच्या मनामध्ये नेमकी खंत काय आहे हे मला आतापर्यंत कळलेली नाही आहे। कारण की मी नेहमी ह्या सोलापूर शहरामध्ये पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेबांच्या वर्दीचा त्यांचा मी आदर करत आलेलो आहे। परंतु 2 नंबर धंद्याच्या विरोधातली हे निवेदन न घेणं आणि त्यांचा जो वसूलदार जो आहे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नावाने ह्या सोलापूर शहरामध्ये दर महिन्याला करोडो रुपये गोळा करतो त्याच्या विरोधातलं निवेदन न घेणं म्हणजे हे लोकशाहीला घाला घालणार आहे असं मी समजतो। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून येत्या काळामध्ये सर्व पक्षीय सर्व संघटनांना एकत्रित करून ह्या सोलापूर शहरामध्ये हॅशटॅग मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची ही भूमिका अशा पद्धतीचा एक उपक्रम ह्या सोलापूर शहरामध्ये राबवून संपूर्ण महाराष्ट्र मला दाखवून देणार आहे या सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने अवैध धंदे चालून त्याच्यामध्ये करोड रुपयाची माया त्या ठिकाणी घेतली जाते। त्यानंतर सन्माननीय पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर सरांनी एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेत त्यांनी निवेदनाची दखल घेतली, त्यांनी माझी सगळी बाजू ऐकून घेतली। कारण की मी त्यांना आल्यापासून मी त्यांना एकच विनंती करतोय की मी तुमच्या विरोधात नाही ना तुमच्या वर्दीच्या विरोधात नाही, सोलापूर शहरातील प्रत्येक पोलीस बांधव हा माझ्या एक आदराचा केंद्रबिंदू आहे म्हणून मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे। परंतु दरोडेखोर वसूलदारांच्या विरोधामध्ये ह्या ठिकाणी माझी लढाई आहे। मी 3 वसूलदारांची ह्या ठिकाणी तक्रार केलेली आहे। पहिला आहे बाळासाहेब रामदास गायकवाड, पद ASI वाचक शाखा म्हणून तो ह्या ठिकाणी नाही का करोड रुपये मटक्याच्या माध्यमातून अनेक 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून करोड रुपये ते गोळा करत असतात। दुसरी गोष्ट अशी की भागवत शिंदे हा हवालदार आहे, हा देखील परिमंडळ 2च्या नावाच्या माध्यमातून दर महिन्याला पैसे गोळा करतो आणि त्याच पद्धतीने विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील वसूलदार म्हणून त्या ठिकाणी काम करतो। राजू शिंदे म्हणून हा देखील परिमंडळाच्या नावाखाली त्या ठिकाणी 2 नंबर धंद्यांची वसुली करतो आणि सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये देखील त्या ठिकाणी दर महिन्याला वसुली करण्याचं काम करतो। आम्ही 2 नंबर धंद्याच्या विरोधात लढू नये, 2 नंबर धंद्यांना पाठबळ देणारे, त्यांना भांडवल देऊन व्याजाने पैसा देऊन भांडवल पुरवणारे आणि 2 नंबर धंदा रोजरासपणे चालू करणाऱ्याच्या विरोधात आम्ही लढू नये। मला काय ह्या सोलापूर शहराच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये मला आता संशय निर्माण होते, म्हणून माझी अजून देखील माननीय पोलीस आयुक्तांच्या बाबतीमध्ये आदराची भूमिका आहे। त्यांना जर गैरसमज झाला असेल आयुक्त साहेबांना, जर मी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली नाही आणि मी डायरेक्ट पत्रकारांशी संवाद साधला, मी त्यांच्या मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही
2 नंबर धंद्याच्या वसूलदारांच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यात मोठी शोकांतिका म्हटलं तर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बाळासाहेब रामदास गायकवाड ASI वाचक शाखा म्हणून ह्या ठिकाणी नेमणूक ज्या अधिकाऱ्याची आहे ते 2 नंबर धंद्याचे वसूलदार म्हणून ह्या सोलापूरचा कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यक्तीला तत्कालीन पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केलं गेलं होतं, परंतु राजकीय लोकांच्या दबावापोटी करोड रुपये खर्च करून तो बडतर्फ झालेला अधिकारी पुन्हा एकदा सेवेमध्ये येतो आणि ह्या सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा वसूलदार म्हणून जर काम करत असेल तर हे सोलापूरसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. कारण की ह्याच्यामध्ये नक्कीच कळतंय की यामध्ये काहीतरी काळं आहे. मार्केट यार्डामध्ये काम करणारा कामगार आहे आणि तो कामगाराकडे जर जवळजवळ 400-450 कोटी रुपयाची जर काळी माया जर त्यांनी जमवली असेल तर ह्या सोलापूर शहराला कशा पद्धतीने लुटलं गेलं आहे ह्याचं मृत्यूवंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड ASI वाचक शाखा. आम्ही त्यांच्या विरोधात लढतो आहे. जर त्यांच्या विरोधात लढत असताना जर अशा लोकांच्या विरोधात जर पोलीस प्रशासन न्याय देत नसेल आणि त्या ठिकाणी देखील माझ्या विरोधामध्ये राजकारण करत असतील तर मला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मंत्रालयासमोर मला नाही का त्या ठिकाणी बॅनरबाजी करावं लागेल आणि आझाद मैदानावर मला आंदोलन करावं लागेल. आतापर्यंत ह्या देशामध्ये कधी नागडं आंदोलन झालं नाही. मी मंत्रालयाच्या बाहेर आणि आझाद मैदानच्या बाहेर नागडं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मी ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. And press the bell icon. Never miss a